क्रिप्टोकरन्सी हे पैसे कमवण्याचे एक प्रभावी डिजिटल माध्यम म्हणून नावारूपाला येत आहे. पण क्रिप्टोकरन्सीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंदुस्थानचे क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वजीरएक्सवर मोठा सायबर हल्ला झाला आहे. काय आहे नेमकं प्रकरण ते जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅकर्सने वजीरएक्सवर सायबर हल्ला केला असून मोठा डल्ला मारला आहे. एक्सचेंज वॉलेटमधून $23 कोटी म्हणजेच 1923 कोटींची डिजिटल मालमत्ता चोरीला गेली आहे. मल्टीसिंक वॉलेटमधील एक सुरक्षा भंग झाल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. वजीरएक्सवर झालेल्या सायबर हल्ल्याच्या मागे उत्तर कोरियाच्या हॅकर्सचा हात असल्याचे समजते. या माहितीनंतर तत्काळ कारवाई करण्यात आली असून हिंदुस्थानी रुपये आणि क्रिप्टोकरन्सी काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चोरी झालेल्या क्रिप्टोकरन्सीमध्ये शिबा इनूचा सर्वाधिक समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. वजीरएक्सने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात तिले आमच्या मल्टीसिंक वॉलेटपैकी एकाची सुरक्षा भंग झाली आहे. आमची टीम याचा योग्य तपास करत आहे. तुमच्या मालमत्तेची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी हिंदुस्थानी रुपया आणि क्रिप्टो काढणं तात्पुरतं थांबवलं जाईल. तुम्ही दाखवलेला संयम आणि समजून घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आम्ही तुम्हाला अपडेट देत राहू. CoinDCXचे सहसंस्थापक नीरज खंडेलवाल यांनी म्हटलं आहे की वजीरएक्स हे मार्केटमध्ये आमचे स्पर्धक असले तरी या घटनेबद्दल मला वाईट वाटत आहे. वजीरएक्सवर झालेला हा हल्ला हिंदुस्थानच्या क्रिप्टो बिझनेससाठी मोठा झटका आहे. त्यामुळे क्रिप्टो एक्सचेंजमध्ये गुंतवणूक करण्यासाठी युजर्सची चिंता वाढली आहे.